राज्यातील औषध विक्रीच्या क्षेत्रात आता एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। ज्या मेडिकल दुकानांमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट उपस्थित नसतील अथवा लायसन दुसऱ्याच्या नावाने आणि दुकान चालवणारी व्यक्ती तिसरीच, तर अशा दुकानांवर आता कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे। अधिकारी तुकाराम मुंढे यांनी या संदर्भात कडक आदेश जारी केले आहेत। या निर्णयामुळे आता बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या मेडिकल दुकाने चांगलीच अडचणीत येणार आहेत। राज्यातील औषध विक्रीच्या नावाखाली सुरू असलेल्या मनमानी कारभारावर आता लगाम बसणार आहे। रुग्णांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या मेडिकल दुकानांवर आता कठोर कारवाई देखील होणार आहे। एफडीएच्या नियमावलीनुसार प्रत्येक मेडिकल दुकानात पदवीधर आणि नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती अनिवार्य आहे। मात्र अनेक ठिकाणी फार्मासिस्टच्या नावाचा केवळ परवाना वापरून दुकाने चालवली जात असल्याचे प्रकार समोर आले आहेत। या गंभीर बाबीची दखल घेत शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जाणारे तुकाराम मुंढे यांनी आता सिंघम स्टाईलने कडक पावले उचलले आहेत। ज्या मेडिकल दुकानांमध्ये फार्मासिस्ट हजर नसेल त्या दुकानांचे परवाने तात्काळ रद्द करून दुकाने सील करण्याची स्पष्ट आदेश देखील देण्यात आले आहेत। औषध देताना नोंदणीकृत फार्मासिस्टची दुकानात उपस्थिती असणे आता बंधनकारक करण्यात आले। नियम मोडणाऱ्या दुकानदारांचा परवाना निलंबित किंवा रद्द केला जाणार। नियमांचे उल्लंघन आढळल्यास दुकाने तात्काळ सील करण्यात येतील। तर तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाचे औषध विक्रेत्यांच्या संघटनेकडून काय प्रतिक्रिया येते आणि प्रत्यक्ष कारवाईची मोहीम किती वेगाने राबवली जाते याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। रुग्णहितासाठी घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतुकास्पद आहे। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब आणि लाईक शेअर करायला विसरू नका।